आपण निघालेलो आहोत शिर्डीला. कोपरगाव मधनं शिर्डी आणि शिर्डीवरनं शिर्डी बँगलोर बस पकडून आपण निघणार आहोत बँगलोर साठी. राम दलाल यांची कंपनीची बस आहे. नॉर्थ मध्ये बहुत पब्लिक आहे तिला. आता आपल्या साऊथ मध्ये बी पब्लिक भेटल. साऊथ साठी जायला शिर्डी बँगलोर आणि हे असे कोपरगावचे चांगले सुंदर रस्ते. पोटातलं पाणी खालीवर 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 होत आहे. जवळजवळ आपण पोचत आलेलो आहे शिर्डीला. आता समृद्धी महामार्ग लागेल. समृद्धीच्या खालून आपल्याला जायचंय. वर समृद्धी आहे आणि आपण 2 ते 3 मिनिटं किंवा 5 मिनिटात शिर्डीमध्ये आपलं आगमन होणार आहे. आता हे बघा बोर्ड. अहिल्यानगरला रोड जातोय, राहुरीला जातोय, दौंडला जातोय. आलोय. रस्ते आपले चमत्कारिक आहे ते, मस्त एकदम बघण्यासारखे रस्ते ते नगरचे. आता आपण पोहोचलेलो आहे शिर्डीत सावित्रीबाई फुले चौकात. पिझ्झा हट, जावेद हबीब, लवकर गर्दी हटेल आता. हे आलेलं आहे साईबाबाचं मंदिर. प्रसादालय आहे इथं. स्टॉल आहे. साई मंदिर, बसस्थानक, गेट क्रमांक 8, साईबाबा दर्शन संकुल शिर्डी. आणि हा आहे भारताचा तिरंगा. लईच मोठा आहे राव. कधी लावला हा तिरंगा? दर्शन रांगेत भाविकांची गर्दी आहे. खूप गर्दी आहे. मला तर आज कसं काय एवढी गर्दी सुचना भाई. आमचा गिर टाकण्याच्या माणसं बघते. आई बाबा समाधी मंदिर. मला ब्लॉगिंग करता येत नाही. माझा डेंजर एकदम रेसर भाऊ आहे शेजारी वाचल्याला. त्यामुळे माझी फाटत आहे. त्यामुळं मला काय बोलता येईल ना. माझे शब्द अक्षरशः अडखळत झाले. त्याची ड्रायव्हिंग. साईबाबा प्रसादाचं वाटप करतात, त्यात नेणारं पाणी पडत नाहीये. शिर्डीच्या साई संस्थानाला आमचं सांगणं आहे की ते चालू करा पाणी पडायचं. शनी शिंगणापूर, अहिल्यानगर. अरे बाबा, याचा माझा डेंजर भाव आहे गाडी चालवणारा. त्याच्या आता काय तोंडात जीव येतोय माझे. तर खतरनाक गाडी चालवतो. रातोरात फेमस करतो मी त्याला. नका फेमस करू. त्याला ग्लॅमर पाहिजे आहे. तुला घेत नाही, काळजी करू नको. आताच पुढं चालणार आहे. पुढं इकडे पाहावा. कुठं स्टँड मध्ये नाही गाडी लागत दादा. ही प्रायव्हेट. ठीक आहे, मला सांग. चल पुढं. ओके, बस जिथे थांबले तिथं लागते. पण पुढं चला आता सध्या टेम्पररी. ह्या साईडला येऊन आपली गाडी पार्किंगला लावू. जाऊ का पुढं? हा, जाऊ का ना पुढं? जा ना, पण मला थांब ना. मला
वरून बस आलेली आहे. रामदलाल त्या बसमध्ये आपण आलेलो आहे. मला सांग आपला L10 आहे रामदलाल मध्ये. L10 आहे. रामदलालचं बघा कशी आहे, एकंदर बसण्यास उत्तम आहे. आणि इथं आपली साईआर पणला थांबते बस. ही रामदलालची बस आहे शिर्डी टू बँगलोर. जर तुम्हाला जायचं असेल बँगलोरला शिर्डीतून तर तुम्ही तसा साईआरपण मध्ये येऊन इन्क्वायरी करू शकता. योग्य माहिती भेटेल तुम्हाला. आता आपण भेटू समृद्धीवर. ओके, बाय. संभाजीनगर शहरात आगमन झालेले आपलं. हा इथला फेमस स्टॅच्यू आहे, फ्लॅग आहे. जे संभाजीनगरचे त्यांना हा माहिती असेल त्यांनी मला ह्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. हे छावणी परिसर आहे बरोबर. काय शानमध्ये आपला झेंडा फडकत आहे. समोर टँक्स आहे. एकदम बदलासारखं लोकेशन. आणि इथून आपलं प्रस्थान होणार आहे पुढं उस्मानाबादसाठी. उस्मानाबादवरून आपलं जे आहे निघायचं. उस्मानाबादहून आपण जाणार सोलापूर. सोलापूरवरून जाणार आहे आपण पुढेच. अशा प्रकारे आपलं बँगलोरला हळूहळू पण एक टप्पा कव्हर करत चाललेलो आहे. हा आपला इंडियन फ्लॅग आहे. जय हिंद. हे आपलं प्राईड आहे इंडियाचा. बँक आहे. हे औरंगाबाद, संभाजीनगर आणि आपले मामू आहेत. नागपूर इथनं 485 किलोमीटर आहे. आणि आपल्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात झालेली आहे. हा आपला नगर नाका आहे. क्रांती चौकात जाऊ आपण. क्रांती चौकातनं थोड्या वेळ थांबवून आपल्याला सीट्स कलेक्ट करावं लागतील. क्रांती चौकानंतर पुढे कसा प्रवास होतो ते तुम्हाला मी सांगणारच आहे. संभाजीनगर ग्रीनरी एक नंबर बघण्यासारखे. संभाजीनगर, सिद्धार्थ गार्डन, अजिंठा, वेरूळच्या लेण्या, क्लेव्स. बाबा चौक.
छोटी समोर स्टेशनला जाणाऱ्या रोडवर होता. काय संभाजीनगर मस्त आहे. बळी राजा आणि हे रामदलाल ट्रॅव्हल्स. हे तर ब्रेकफास्टसाठी थांबलेले आहे. तुम्ही थांबू शकता. चांगलं मस्त क्वालिटी आहे हॉटेल बळीराजा. ॲम्बियन्स तगडा आहे. हॉटेल बळीराजा. गुड फूड. पावणे 10 वाजलेले आहे रात्रीच्या आणि आपण आहोत सोलापुरात. आणि सोलापुरात गणेशाच्या आगमनाची तयारी मंडळं दिसत आहेत. सगळी तयारी जोरदार केलेली आहे सर्वांनी. गणपती बाप्पाच्या आगमनाचे आम्ही सुद्धा सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. एकंदर तयारी रंगारंग कार्यक्रम आहे सोलापुरात. रात्रीचे टाइम झालेला आहे पावणे 10 आणि सध्या तयारी चालू आहे. लेझिम वगैरे गणेशाच्या आगमनासाठी रंगीत तालीम बोलतात. ढोल ताशे पथक एकदम कसं विषय गंभीर आहे आपला इथं. जरी बघा अशा प्रकारे तयारी चालू आहे. तुमची तर कशी तयारी ते मला तुम्ही सांगा. अस्सल सोलापूरकर सांगू शकतील ही जागा कोणती आहे. जर कुणाला माहीत असेल तर आम्हाला नक्की सांगा हे कुठलं ठिकाण आहे एक्झॅक्ट. आम्हाला तर काय माहीत नाही आहे, पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये. कमेंट्स आपले ओपन आहे मित्रांनो. आता आपण कुठे आहोत कोण सांगू शकेल का मला? आम्हाला तर काय माहिती नाही आहे, पण तुम्हाला कुणाला जर माहित असेल तर तुम्ही अवश्य सांगा कमेंटमध्ये. आता तयारी गणेशाच्या आगमनाची तयारी, प्रॅक्टिस, ढोल ताशे, रंगारंग कार्यक्रम आहे आपल्याकडे सध्या सोलापुरात. कसं काय सोलापूरकर एक नंबर बरं का तुमचा विषय. अजून तर गणपतीचं तर पूर्ण बघितलं पण नाही, पण ह्याच्यावरूनच कळतं की सोलापूरचे गणेश भक्तांची तयारी एकदम जोरात आहे. बघा बघा तयारी बघा मित्रांनो सोलापूरकरांची गणपतीची तयारी. नाद खुळा नाद भारी असं काय तर दाखवावं लागतंय. अरे बसवाले हळू चालू केलं का काही दिसेना घ्या आम्हाला. गणपती बाप्पांची एक प्रकारचे स्टॉल लागलेले आपण बघितलेले आहेत.
काय मस्त मस्त खाण्याचे दुकान आहे ते. अरे काय ठिकाण आहे हे, अमृततुल्य. काय मिशा आहे त्या मालकाच्या, नाद भारी हा, एकच नंबर. आता सोलापूरकरांनो तुमची रजा घेतो. आता आमचं प्रस्थान बँगलोरकडे चाललंय. एक आपण छोट्याशा ब्रेक नंतर भेटूच. कर्नाटक बाँड्रीमध्ये आपली एंट्री होत आहे. कर्नाटकात आपला स्वागत आहे. वेलकम टू कर्नाटका. मित्रांनो, रात्रीचे आता जवळजवळ आपले 10:30-11 होत आलेले आहेत. आणि आपण आलेलो आहोत कर्नाटकात. 11:15 होत आलेले आहेत. सॉरी, कर्नाटकात आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र बॉर्डर मागे गेली आहे आणि आपण आलेलो आहे कर्नाटक बॉर्डरमध्ये. ओके, चला. $60 मेट्रिक टन, 60 टनाची गाडी इकडं. C3 C4 लोडिंगच्या गाड्या इथून जातात येतात. मेट्रिक टन पलीकडं C6 C5 मेट्रिक टन C7 ला. मित्रांनो, अशा प्रकारचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल कधी, बनवलेला आहे. क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया है. केसरिया बेलायती. राम लखन मध्ये कसे ट्रक्स जातात त्या टाइप ट्रक्स चालले ते एका पाठोपाठ. एक झाले की एक, एक झाले की एक. नियर अबाउट चित्रदुर्गच्या जवळ होता. पण वॉशरूम साठी थांबलेली आहे बस. मॉर्निंग फ्रेंड, आपण सकाळ सकाळ पोचलेलो आहोत कर्नाटकात. टी ब्रेक झालेला आहे, बाथरूम ब्रेक झालेला आहे. आपण थांबलेलो आहोत हॉटेल प्रजता हिरियूरला थांबलेलो. हिरियूर हॉटेल प्रजता प्युअर व्हेज. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथं आपण थांबलेलो आहोत. ओके, काही गोष्टी कॅमेऱ्यात कैद होत नसतात. ते जे डोळ्यानं बघण्यात सौंदर्य आहे ते कशातच नाही. आता ही नारळाची बाग आहे, ही तुम्हाला डोळ्यानं बघितल्यावर समजेल काय सौंदर्य आहे ह्याच्यात. सकाळ सकाळ बघण्यात एक नंबर. जाम एकच नंबर आहे सगळा विषय. त्यासाठी एकदा अवश्य कर्नाटक व्हिजिट करा. ब्युटिफुल आहे कर्नाटक.
कोकण पण छान आहे. भारताचे सर्व भागच सुंदर आहेत. असा ठराविक एखादा भाग की सुंदर आहे, ब्युटिफुल आहे, बघा आता कसा वाटतोय. एक काय काय सिनरी आहे. सकाळ सकाळ मूड बनतोय. जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त असे सुंदर सुंदर नजारे आहेत. जर मी बाईकवर आलो असतो तर अजून डिटेलमध्ये दाखवू शकलो असतो, पण काय करणार आहे, एका विंडोतनं मी तुम्हाला एवढंच दाखवू शकतोय जेवढं आता दिसतंय तेवढं. क्या नज़ारे, वाओ, ये नज़ारे देखने के लिए एक बार तो कर्नाटक आओ. एकदा तरी विजिट करा, मस्ट विजिट. शिवमोग्गा, बरेच तिथं ठिकाण आहेत मैसूर बघण्यासारखे. एक वेळ अवश्य भेट द्या. कुठं पण जायच्या अगोदर आपण एखादा प्रवास करतोय, काय करतोय, त्या प्रवासाच्या लोकेशनपेक्षा, डेस्टिनेशनपेक्षा आपण जो प्रवास करतो तो इम्पॉर्टंट असतो, मजेशीर असतो, थ्रिलिंग असतो. त्यापेक्षा आता माझा स्पॉट जवळ येतोय उतरायचा. म्हणजे आता एक 2-2.5 तासात 90 वाजता तर बँगलोरमध्ये असेल. तर त्याच्यापेक्षा आपल्याला हा जो छोटा छोटा प्रवास आहे ना, तो खूप इंटरेस्टिंग वाटतो, मजेशीर वाटतो, थ्रिलिंग वाटतो, वेगळं काहीतरी बघायला भेटतं. पण आपण ज्यावेळेस त्या लोकेशनला जातो त्यावेळेस मजा येत नाही. त्यामुळं कधी पण प्रवास हा इम्पॉर्टंट असतो, ना की डेस्टिनेशन. कधी बी आपण फिरत असतो, असंच फिरत असतो, मनाला थोडंसं छान वाटतं फिरताना. नवीन नजारे बघायला भेटतात, आसपासचं शेती बघायला भेटते, आसपासचा परिसर बघायला भेटतो, माणसं बघायला भेटतात. प्रवास हा एकदम मजेशीर होतो. प्रवास हा प्रवास नसतो. आपण आपलं लाईफ काटत असतो. आता सकाळ सकाळी सूर्योदय होत आहे मित्रांनो. माझा मोबाईल काय एवढा भारी नाही आहे, त्यामुळं तो कॅप्चर होणार नाही, पण त्याच्यात दिसत आहे सूर्योदय होतोय. मला माझ्या नॉर्मल डोळ्यांनी खूप अट्रॅक्टिव्ह दिसतोय सगळ्याच गोष्टी. तर मला पण थोडं थोडं जाणवत असेल की सनराईज होत आहे. असंच आहे ना, आता दिवस उगवणार आहे, एक 10-12 तासानंतर दिवस मावळणार आहे. हे कालचक्र आहे, हे थांबलेलं नाही कोणासाठी. तसंच आपला हा प्रवास आहे. आपण काल हा प्रवास चालू केला होता दुपारी 2:30 वाजता शिर्डी येथून. बघता बघता आपण चित्रदुर्गच्या पुढं आहोत आणि एक 2 ते 3 तासात 9 वाजूस तर साधारण मॉर्निंगच्या बँगलोरपूरच्या यशवंतपूर भागात, यशवंतपुरा त्या भागात उतरणार आहोत. थोडस बघता बघता टाइम जातो, डेस्टिनेशन येतं. पण हा मधला जो पिरियड असतो जिथनं आपण निघलोय आणि जो आपला ड्रॉपिंग पॉईंट आहे, पिकअप पॉईंट आहे, ह्याच्यामधला जो प्रवास जी भेट आहे ती इम्पॉर्टंट असते, ती बघण्यासारखं असते गोष्टी. त्या गोष्टी फक्त आणि फक्त एक प्रवास म्हणून न बघता एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं वाटतं. इंटरेस्टिंग वाटतं. छोटे मोठे कारखाने चालू व्हायला लागले. MIDC आहे ही, MIDCचा आसपासचा एरिया आहे.
सकाळ सकाळ मॉर्निंग कशी तगडी आहे. एक नंबर आहे सगळं. एक नंबर एक नंबर एक नंबर. वाव. खूपच ब्युटिफुल असे नारळाची झाड आहे. एकदम मजेदार सुंदर. आता बघ कसं वाटतं. छान. ग्रामीण कर्नाटक लुंगीवाले. बघा रस्त्याच्या कडेला नारळाची बाग आहे. मी सांगतोय शिकलं काय भेटलं तुम्हाला पण डोळ्यात दिसतंय. लोकल फॉर वोकल. वाव. एकदम सुपर. सुपर अँड डुपर. ब्युटी ऑफ कर्नाटका. बँगलोर मध्ये पोहोचलो आहे आपण. आता हे मेट्रो स्टेशन चालू झालेले ते मेट्रोचे ब्रिज. मेट्रो हे पेन्नी मेट्रो स्टेशन. त्याच्यानंतर येत आहे मग यशवंतपूर मेट्रो स्टेशन. आलो फक्त 8:30-9 पर्यंत. आपल्या जर्नीचा एंड झालेला आहे. आपण आलेलो आहे बँगलोरमध्ये यशवंतपूर जंक्शन मध्ये आलेलो आहे. चला ओके बाय.